1140, 1145, 1150, 1155, 1160, 1165, 1170, 1175, 1180, 1185, 1190, 1195, 1200 रुपये, 1205, 1210, 1215, 1220, 1225, 1230, 1235. आपल्या कोकणातील सुप्रसिद्ध जागा म्हणजे मालवण शहर आणि या मालवण शहरात असणारं माशांचा लिलाव तुम्ही अनुभवला असाल. अगदी पहाटे माशांच्या लिलावात सुरुवात होता आणि आज आपण पावसाळ्यातील माशांचा लिलाव या व्हिडिओच्या माध्यमातून अनुभवणार असो. नमस्कार मित्रांनो, माझं नाव पराग कुबल आणि सध्या मी कोकणातील सुंदर अशा पर्यटन स्थळ असलेल्या मालवण शहरात आहे. मित्रांनो, मालवणातलो लिलाव ह्यो खूप मोठो आणि खूप वेगवेगळ्या प्रकारचे व्हरायटी मासे तुमका या लिलावाच्या माध्यमातून बघूक मिळतात, घेऊक मिळतात. मालवणी माशांची चव तुमका चाकूक मिळता. आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून मालवणातील माशांचा लिलाव अनुभवणार असो. पावसाळ्यात समुद्रातली मासेमारी बंद असतात आणि या बंद कालावधीत जी पारंपरिक मासेमारी केली जातात म्हणजे शेंडीची असतात, वान असतात किंवा गरकडेची मासेमारी असतात, पागलेची असतात, अशा पद्धतीची मासेमारी करून इकडे माशांचे लिलाव होतात. आणि या माशांच्या लिलावात बरेचसे म्हणजे गोवा राज्यातून किंवा आपले लोकल जे आजूबाजूचे पंचक्रोशीतील गावातून मासे घेण्यासाठी, मासे विकण्यासाठी या मार्केटमध्ये बरेचसे लोक येतात. लाखोंची उलाढाल या पावसाळ्यातसुद्धा माशांच्या मार्फत होत असतात. आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून याच मालवणच्या लिलावातील काही क्षण अनुभवणार असो. जो व्हिडिओ तुम्ही खैसून बघता असो कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडलो तर नक्की लाईक करा. चला, तुम्हाला जर या लिलावामध्ये यायचं असेल तर आपल्याबरोबर महाराजांचा किल्ले सिंधुदुर्ग आहे. तिकडे या बीचवरती, या समुद्र किनाऱ्यावरती हे लिलाव भरतं. आता जाऊया आपण लिलावामध्ये. इकडे किती गर्दी आहे बघा या लिलावासाठी, पावसाळ्यातील हे लिलाव. बघूया कोणकोणते मासे आहेत ते. किलो सांगले, महाग सांगू नये. बांगडे असं 1600 रुपये, टोपले, आता ते 5 किलो जाऊचं नाही ते 300 रुपये. चिंचेली, येते नाव रे कडकी मासे. बाबू ते नाव मध्ये लावा जाऊ. या काय तर जाऊ 10 किलो का 5 किलो. इकडे ताजे पडियारे मासे आहेत बघा, जिवंत होते. एक गोबे म्हणून असं जिवंत असत ना, हे ना अगदी पावसात मिळतात आणि हे चांगले चिकनसारखे अगदी बनवले ना तर अगदी टेस्ट भारी असते. इकडे लोकल मासे घेऊन बसलेली महिला असत आहे बघा विक्रीसाठी. इकडे सगळे बसलेले असतात, बांगडे असतात, इकडे समुद्रातले खेकडे असतात, कोरमा असतात आणि बाकी करमटी मासे. इकडे ना बोलटा असतात बघा, एवढी मोठी 400 रुपये. बघू काय वजन काय जायचं. 400 रुपये एक, 400 रुपये किलो. 400 रुपये किलो. इकडे बांगडे असतात बघा समुद्रात. असे 1600 रुपये टोपली ताजे बांगडे. इकडे पण आज बांगडे खूप इले आणि चप्पल मस्त. इकडे आपलं मित्र भेटला लुईस, जो इकडे मासे पुकारक असतात. इतर दिवशी म्हणजे इतर सीझनातले लिलाव आणि आत्ताचा लिलाव याच्यात काय फरक आहे? इतर दिवसामध्ये कसं असतं, समुद्रातल्या माशाचं प्रमाण जास्त असतं आणि आजच्या पावसाळी वातावरण म्हटल्यानंतर ते कसं असतं, पावसाळी वातावरणामध्ये खाडीतला मासा असतो, त्यामध्ये बहुतेक प्रकारचे मासे असतात आणि समुद्रातल्या माशाचं प्रमाण फार कमी असतं. त्यामध्ये सिलेक्टेडच मासा असतो, बांगडा वगैरे असतो, जास्त प्रमाणात नाही. आणि आपल्या मालवण या लिलावामध्ये साधारण मासे येणारे खायच्या गावातले येतात? नाही म्हटलं तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातले सर्व गावातले लोक इथे मासे न्यायला येतात. त्याशिवाय गोवा प्रांतातले, गोवा राज्यातलेही लोक तिकडे येतात. इकडे येतं. मग ते पावसाळ्यात तिकडे हॉटेल लाईनला, हो, हॉटेल लाईनला, कविकाईला
प्रपंच चालवायला. आणि इकडे ते बघा हे आहेत ना पुकारणारे आहेत, ते मासे पुकारतात आणि हे जे घेणारे असतात ते सांगणार त्यांना पटलं तर ते घेऊ शकतात. 1105, 1110, 1115, 1120, 1125, 1130, 1135, 1140, 1145, 1150, 1155, 1160, 1165, 1170, 1175, 1180, 1185, 1190, 1195, 1200 रुपये, 1205, 1210, 1215, 1220, 1225, 1230, 1235, 1240, 1240, 1240, 1245, 1250, 1250, 1250, 1250, 1250, 1255, 1260, 1265, 1270, 1275, 1280, 1285, 1285, 1285, 1285, 1285, 1290, 1295, 1300 रुपये, 1305, 1310, 1315, 1320, 1325. ते बघा ते काका लिलाव करतात आणि तिकडे तोडणकर हे तू पुरले होय 400 दोन दिरे 2050 किती 2050 ना कमी होते 2000 इकडे खडची कुर्ले आहेत. कसे होते 400 रुपये 400 रुपये. आता लकी दादा इकडे आलेले आहेत आणि काय काय घेतलं तू? ते लोकल मासे काही घेतले आणि तेच मासे लोकल मासे. अच्छा मला सांग की आता जनरली आपण एरवी सीझनमध्ये बघतो ते लिलाव आणि पावसाळ्यातील लिलाव बरोबर. त्याच्यात काय फरक होतो? जर तुम्ही एरवीचा जो लिलाव बघाल तर त्याच्यामध्ये तुम्हाला जे मोठे मासे आहेत जे वेल नोन आहेत जे लोकांना माहिती आहेत ज्यामध्ये पापलेट असेल सरंगा आहे सुरमई आहे तर हे मासे तुम्हाला नक्कीच बघायला मिळतात. पण आजचा जो लिलाव आहे जो पावसामध्ये होतो जनरली काय असतं की गव्हर्मेंट पावसामध्ये माशाची जी मासेमारी केली जाते त्यावर बंदी असते आणि यावर्षीची जी बंदी आहे ती 15 ऑगस्टपर्यंत आहे. या अगोदर ती 1 ऑगस्टपर्यंत असते. पण जो ब्रीडिंग काळ असतो तो थोडा जास्त वेळ असल्यामुळे आपले मत्स्य आणि बंदर विकास मंत्री माननीय श्री नितेशजी राणे त्यांनी एक निर्णय घेतलेला आहे. त्यांच्या संपूर्ण टीमने एक निर्णय घेतलेला आहे की 15 ऑगस्टपर्यंत ही मासेमारी बंद ठेवली आहे. 15 ऑगस्टच्या नंतर नक्कीच खवय्यांना सुरमई पापलेट हे जे मोठे मासे आहेत ते खायला मिळतील. पण आजच्या या लिलावामध्ये तुम्हाला जे आपल्या खाडीतले पारंपरिक पद्धतीने पकडले जाणारे तांबोशी मासा असेल बांदोशी मासा असेल त्याच्यानंतर पडियारी आहेत तर हे असे सुळ्या आहेत हे असे वेगवेगळे मासे तुम्हाला नक्कीच या लिलावामध्ये बघायला मिळतील. मी जसं सांगितलं की पारंपरिक पद्धत म्हणजे काय तर शेंडीने पकडले जाणारे गरवून गरकटीचे पकडतात ते गरवून पकडले जाणारे त्याच्यानंतर येंड ही एक पद्धत आहे. त्याच्यानंतर मोठ्या प्रमाणात केली जाणारी वान खाडीतली वान ही पद्धत आहे. तर या सगळ्या ज्या पद्धती आहेत ह्या पारंपरिक पद्धती आहेत आणि ज्या खाडीमध्ये केल्या जातात याच पद्धतीने पकडलेले हे मासे आहेत आणि तेच या लिलावामध्ये तुम्हाला नक्कीच बघायला मिळतील. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जर लिलावात बघितलं तर काही मासे अजूनही जिवंत तुम्हाला दिसतात. तर त्याचं कारण तेच आहे की सकाळी तानाप्रमाणे हे वाण उचललं जातं आणि सकाळी पकडलेला इमिजिएट मासा किंवा सकाळी शेंडी पागून पकडलेला इमिजिएट मासा या लिलावामध्ये येतो आणि त्यामुळेच हा मासा तुम्हाला फ्रेश मिळतो. ओके थँक्यू. इकडे किती प्रकारचे मासे आहेत कापी वगैरे असं शपथ वागळी अरे वा आपली मैत्रीण लिहा आमचे बॅचमेट खास मोरव्याचं काय आणलं कालवं आणलं ना. वा कसं पॅकेट? हे 200 रुपये मोठी बारकी 100 100 रुपये आणि 200. हे मोठी का? ही मोठी आहे. आपला मित्र इकडे गणपत असा जो त्याच्या चॅनल वर पण व्हिडिओ इकडे ते अपलोड करतो. ते चॅनलचं नाव कसं?
GK फिशरमॅन. GK फिशरमॅन म्हणजे सगळे फिशिंगचे व्हिडिओ किंवा फिशिंगचे लिलावाचे व्हिडिओ त्याच्या चॅनलवरती बघू मिळतात. तुम्ही नक्की जाऊन चेकआउट करा. आता मला सांग की आता थंय जे मासे लिलाव करतात ना, मग ही जी महिला जी विकूक बसलेली असतात ती थंयचेच मासे घेऊन बसतात की काय? हो, जे समुद्रातले मासे असतात किंवा खाडीतले मासे असतात ना, हां, ते हय आणले जातात लिलावाक आणि तेच मग हय बायका ही विकूक बसतात. आणि ती जी लाईन असतात ती तिकडे ते सगळे हां, ती सगळे कटिंगचे मासे करतात. हां. कापू साप एक करून 30-20 रुपये किंवा असे किलो मागे घेतात. हां, आणि त्याच्यानंतर बाहेर पण जातात. तशी मासे घेऊन बाहेर पण जातात. माझा हयचे मासे घ्यायचे आणि आपल्याक वाटले जर हयच कटिंग घ्यायचे असले करून तर ते थंय कटिंग करून घ्यायचे. साजूकच कटिंग करू घेता. ते काय चार्ज असते ते घेतले. अच्छा. 20-30 रुपयापासून चालू होतं. ओके. तर इकडे जे सगळे बसले आहेत ना, हे सगळे आपापले मासे किंवा इकडे लिलावातले घेऊन बसले आहेत. आणि इकडे मुळे आहेत बघ. हे मुळे ते तिसरे हे कसे 100 रुपये. 100 रुपये किलो आणि हे तिसरे. हे कसे किलो? 200 रुपये किलो. स्पेशल हॉटेल नाही चालतं आणि याचं सुका वगैरे बनवतात ना, ते टेस्टी लागतात पावसाचं. हे बघा इकडे सगळे बसले आहेत महिला ना, त्या सगळ्या महिला मासे साफ करण्यासाठी बसलेले असतात. म्हणजे त्यांचे ठरलेले रेट असतात किलोप्रमाणे किंवा जो मासा असेल त्याप्रमाणे इकडे मासे खरेदी करायचे तिकडे लिलावात. आणि तुम्हाला जर इकडे कटिंग करून घ्यायचे असतील तर इकडे कटिंग करून घेऊ शकता. समुद्रातले ह्या खेकडे असतात. टोळ असत. बांगडे 200 घ्यावा नाही बरे 1600 आणि टोपली इथे 6 लावले होते घेवा ते लाय होते तो गेलो तांबोश येते 500 हे 400 हे काढून स्पेशल खाडीतले मासे. सुरमा ही 600 जोडी आहे सगळ्यात भारी मासा तांबोशी घेतलेले तो कसे ते 700 रुपयात घेतले. म्हणजे 700 रुपये. ते कसे बांधायचे? एक 600 रुपये जोडी. इकडे ह्या असतात खेकडे असतात खाडीतले. चला आता अशा प्रकारे लिलाव माशांचा तिकडे संपलो आणि जे आपले लोकल आता विक्रेते असतात ते इकडे बसलेले असतात आणि ती जी गर्दी असतं असं काका कर्ली कटिंग करतात बघू. कर्ली कटिंग करू एक वेगळी पद्धत असते. आपलं रेग्युलर मासे कटिंग करतो तशी होत नाही. रविवार आहे ना. चला फायनल झालं आमचं चावला रहे होती. दोन वाटे इकडे कोकरे पण असतो बांधतो तिकडे महाकुल पण असतो. प्रियंका बसला मासे काकी गेलेली मासे आणू आणि बसलेला.
शेव कसं वाटतं हा? 500 रुपये. सुरमई असं, पेडवे असं. तर मित्रांनो, आज आपण मालवणातील पावसाळ्यातील माशांचा लिलाव आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघितला आहे. वेगवेगळ्या प्रकारचे मासे तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दिसले असतील. तुम्ही कोणते मासे खाण्यासाठी पसंत करता ते कमेंट करून नक्की सांगा. या पावसाळ्यातील लिलावामध्ये खाडीतील मासेमारी असेल किंवा शेंडीने केलेली मासेमारी किंवा गरवून केलेली मासेमारी, ह्या पद्धतीतील खाडीतील माशांना जास्त इकडे भाव असतो. त्यातील पावसाळ्यात मिळणारा सगळ्यात महाग मासा म्हणजे सुळे. हे सुद्धा या लिलावात असतात. काही वेळा मासा कमी प्रमाणात येतो, काही वेळा मासा जास्त प्रमाणात येतो. कमी प्रमाणात आल्यावरती माशाचे रेट जे आहेत ते जास्त असतात. जास्त प्रमाणात मासे मिळत असतील तर रेट कमी असतात. बांगडेही या आपल्या आजच्या लिलावामध्ये आपण बघितले. 1600 रुपये टोपली. बरेचसे मासे, बरेचसे वेगवेगळे खाडीतील मासेसुद्धा आपण या लिलावाच्या माध्यमातून बघितले आहेत. हा व्हिडिओ तुम्ही कुठून बघताय ते कमेंट करून नक्की सांगा. आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करा, मित्रांमध्ये शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलच्या बाजूचं सबस्क्राईब बटन दाबून बेल आयकॉन ऑल करा, जेणेकरून आम्ही अपलोड केलेले नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला तात्काळ मिळतील. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओच्या माध्यमातून. तोपर्यंत प्रवास कधी संपत नसतो आणि आपण मात्र थांबायचं नसतं.